आपण बघतोय की जोरदार तयारी ठाकरे सेनेने या ठिकाणी केलेली आहे। आंदोलन स्थळी आता उद्धव ठाकरे किती वेळात दाखल होणार आहेत? अवघ्या खरं तर ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते तिथून इथपर्यंतचं अंतर साधारणतः 15 मिनिटाचं आहे। त्यामुळे काही वेळातच ते या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यापूर्वीच खरं तर संजय राऊत असेल, अंबादास दानवे असतील, हे सगळे या ठिकाणची परिस्थिती पाहण्यासाठी आली होती आणि या सगळ्या अवलोकन केल्यानंतर जे आहे उद्धव ठाकरे सुद्धा आता हॉटेलमधून निघाल्याची माहिती मिळते। त्यामुळे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहे ते या ठिकाणी येतील। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे असणार आहे, संजय राऊत असणार आहे, अंबादास दानवे असणार आहे, यासह इतरही जे शिवसेनेचे जे त्यांचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी असणार आहे। रामरक्षा पठण सुरुवातीला केलं जाणार आहे। राम मंदिरात जे आहे विशेष महत्त्व असल्यामुळे रामाची या ठिकाणी पूजा केली जाणार आहे, हार अर्पण केले जाणार आहे आणि बाहेर कार्यकर्त्यांना संबोधित केल्यासाठी सुद्धा मोठ्या संख्येनं खरं तर गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत असो, अंबादास दानवे असो, पूर्ण विदर्भाचा दौरा केला आणि कार्यकर्त्यांना इथे येण्यासाठी आव्हान केलं आहे। बाहेर खरं तर पाऊस सुरू असल्यामुळे तरी अशा सगळ्या परिस्थितीत सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राम मंदिर संदर्भात ते काय बोलतात, काय टीका करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पराग, आपण बघतोय की ठाकरे सेना आज रामरक्षा आंदोलन करणार आहे। थोड्याच दिवसामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडनं देखील यज्ञ करणार असल्याची बातमी समोर आली होती। येणाऱ्या कालावधीमध्ये या दोन्ही पक्षांचा संघर्ष नागपूरमध्ये वाढेल असं वाटतंय? नक्कीच संघर्ष तर नक्कीच वाढणार आहे, पण तो जो यज्ञ होणार आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे। नृसिंह चंडी यात्रा अशा पद्धतीचा जो आहे तो यज्ञ असणार आहे। त्यामध्ये 65 जे आहे वेगवेगळ्या जातींचे लोक त्या यज्ञामध्ये बसतील आणि त्याचं पूजन करतील। खरं तर मंदिराच्या लागूनच असलेल्या पेंडॉलमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे, मात्र तो 22 तारखेला आहे। त्यामुळेच खरं तर या ठिकाणी जे आहे उद्धव ठाकरे यांना आपल्या सभेसाठी कार्यक्रमासाठी जागा न मिळाल्यावर रस्त्यावर जे आहे स्टेज टाकून खरं तर त्यांना आज रामरक्षा पठण आणि संबोधन जे आहे ते कार्यकर्त्यांना इथं करावं लागणार आहे। मात्र पुढच्या काळामध्ये खरं तर संघर्ष नक्कीच पाहायला मिळू शकते, कारण आज जर उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीची काही टीका केली तर त्याचं उत्तर देण्यासाठी भाजप नक्कीच तयारी करेल आणि एक प्रकारे आक्रमक पवित्र सुद्धा भाजपचे पदाधिकारी पुढच्या काळामध्ये घेतल्याचं पाहायला मिळत। आज नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्याला भाजप कशा पद्धतीने उत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। पराग, जसं आपण म्हणालात की या ठिकाणी आरएसएसचं मुख्यालय देखील नागपूरमध्ये आहे। नितीन गडकरी असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि एकंदरीतच भाजपचा बालेकिल्ला म्हणून नागपूरची ओळख आपल्याकडे आहे आणि म्हणून या ठिकाणी आता ठाकरे सेनेने आंदोलन करताय, ह्याला एक विशेष वेगळं महत्त्व आहे। नेमकी काय कारण असू शकतात या सगळ्या आंदोलनाची नागपूरमध्ये घेण्यापाठीमागची आणि यापुढच्या कालावधीमध्ये हा संघर्ष नेमकी कसा असू शकतो? खरं तर ज्या पद्धतीनं भाजपला एक प्रकारे उत्तर देण्यासाठी खरं तर उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन केलं होतं, कारण गेले अनेक वर्ष आपण पाहिलं का युतीमध्ये हे राहिले होते, मात्र पक्षफुटी झाल्यानंतर भाजप विरोधी ते खरं तर उद्धव ठाकरे झाले। त्यासाठी काँग्रेससोबत सुद्धा त्यांनी जाण्याची तयारी दर्शवली होती। आज जे नागपुरात घेण्यामागचं खरं तर कारण हे सुद्धा असू शकते की नागपूरमध्ये आरएसएसचं मुख्यालय आहे, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे, यासोबत भाजपचं सत्ता केंद्र जे म्हटलं जातं ते आरएसएसचं मुख्यालय इथे असल्यामुळे याला वेगळं महत्त्व आहे। याच ठिकाणावर आरएसएस मोठी झाली, राम मंदिरासाठी अनेक आंदोलन झाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार सेवा केली, ते स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठंतरी डिवसण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरे आजच्या माध्यमातून करतील असं राजकीय जाणकार बोलत आहे। त्यामुळे आजच्या या आंदोलनाला खरं तर विशेष महत्त्व आहे, कारण एरवी आपण पाहिलेल्या मध्यंतरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे टीका जे करण्याचं काम आहे भाजपवर करण्याचं काम केलं होतं। हिंदुत्व विसरल्या अशा पद्धतीची टीका सुद्धा झाली होती। एकमेकांकडून आरोप प्रत्यारोपाचं उत्तर देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज जे आहे नक्कीच आज नागपुरात जर ते सभा घेते आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या मंदिराचे विश्वस्त राहिलेल्या की आजीवन सदस्य आहे अशा ठिकाणी हे सगळं आंदोलन होत असल्यामुळे याला विशेष महत्त्व सुद्धा आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर आज काय बोलतात हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। या सगळ्यांकडे खरं तर लक्ष लागलं आहे, कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बॅनरवर खरं तर त्यांनी मजकूर सुद्धा लिहिला होता, त्यामुळे त्यावर सुद्धा भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले होते। त्यामुळे आज जर भाषणातून किंवा संबोधित करताना जर त्यांनी टीका टिप्पणी केली तर त्याचं उत्तर भाजपकडून देण्यासाठी नक्कीच तयारी केली जाणार आहे आणि पुढच्या काळामध्ये हा संघर्ष कदाचित आणखी पेटला जाऊ शकते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पराग, आपण बघतो की हे आंदोलन संपूर्ण नागपूरकरांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून उभारण्यात काही बॅनर देखील लावले होते। हे बॅनर देखील पालिकेच्या वतीनं हटवण्यात आले होते। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच खरं तर जे बॅनर लावण्यात आले होते त्यामुळे सुद्धा वाद पाहायला मिळाला।
कारण रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह अशा पद्धतीचा मजकूर त्यावर लिहिण्यात होता. त्यामुळे रामद्रोह, हिंदूंचा कुठंतरी द्रोह आणि त्यामुळे हे हा सगळा देशद्रोह आहे अशा पद्धतीचं मुख्य बॅनरवर सुद्धा जो आहे हे स्लोगन आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्या अनुषंगाने नक्कीच उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागणार आहे. कुठंतरी भाजपवरच टीका करतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. कुठंतरी देशद्रोह केलेला आहे, राम मंदिरातल्या चोरी संदर्भात देशद्रोह केला अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे राम फक्त भाजपचे नाही अशा पद्धतीचा आरोप जे भाजपच्या उद्धव ठाकरेच्या वतीने केला जातो. या मोठ्या प्रमाणात सडकून टीका करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. मात्र आज हा राजकीय कार्यक्रम नाही असं सुद्धा संजय राऊत यांनी वारंवार बोललं. त्यामुळे खरं तर राजकीय कार्यक्रम करतात का, राजकीय टीका टिप्पणी करतात का उद्धव ठाकरे हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण ज्या पद्धतीची तयारी करण्यात आली किंवा नागपुरातून हे सगळं भाजपला एक प्रकारे डिवसण्याचं काम जे आहे ते उद्धव ठाकरेच्या माध्यमातून घेतलं. जरी त्यांनी सांगितलं असं की आम्ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते करणार आहोत असं म्हटलं तरी नागपुरात दुसरं आंदोलन होतं आहे, मुंबईनंतर दुसरं आंदोलन नागपुरात होतं. त्यामुळे विशेष महत्त्व खरं तर आहे आणि नागपूर हे एक भाजपच्या दृष्टिकोनातून असो की RSSच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे चोरी झाली आहे त्यामुळे कुठेतरी RSSवर टीका करण्याचं काम विरोधकांनी केलं. त्यामुळे भाजपचे विरोधक म्हणून सुद्धा आता उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. त्यामुळे ते काय टीका टिप्पणी करतात, राजकीय टिप्पणी करतात हे पाहावं लागणार आहे.